बारी आहे विशाल निकम यांच्यासोबत आजचा हा माझा कार्यक्रम आहे। तुमचा जेवढा मला प्रतिसाद मिळेल तेवढी बारी चांगली होणार, तर तुमचा एकदा जोरात आवाज येऊ द्या। अजून जरा मोठ्याने आला तरी चालेल, कारण विशाल निकम यांना पण ऐकायला गेलं पाहिजे की नाही। हा तर बघा, विशाल निकम जिथे कुठे असाल तिथनं बाहेर या आणि माझ्या गवळणीकडे नीट कान देऊन लक्ष द्या। हा कान देऊन नीट लक्ष द्या। गवळण अगदी शास्त्रात आहे, पण बुवांसाठी स्पेशल गवळण आहे, कारण त्यांच्या नावावरूनच आहे। हा तर विशाल निकम नीट लक्ष असू द्या। आणि बुवांसोबत माझे कार्यक्रम भरपूर झालेले आहेत, त्यामुळे विशाल बुवांना माहिती आहे की वैदेही शेलार कोण आहे आणि काय आहे ते। हा तर बुवा आधीच सांगून ठेवते, गवळण शास्त्रात आहे, गप्पपणे बाहेर यायचं आणि गवळण नीट लक्ष देऊन ऐकायची। हा तर म्हणून बघा काय म्हणायचंय, वृंदावनात मायेच्या पोटी झोपलेला तो एक तान्हा होता, संकटाला धावून गेला तो यशोदेचा कान्हा होता। दामानंदाचा मंत्र तोडून ती आग विझवणारा होता, दामानंदाचा मंत्र तोडून ती आग विझवणारा होता। आणि म्हणून म्हणते तो कान्हा तोंडात घेणारा होता। आणि म्हणून काय म्हणायचं बघा, चूड़ी मजान देगी कंगन मजान देगा। गवळणीची चाल आहे, आता गवळणीला सुरुवात करते। बघा हा नंदाचा कान्हा रात्री उठून हा जाताना, बघा हा नंदाचा कान्हा रात्री उठून हा जाताना। तो विशाल तोंडात घेताना, तो विशाल तोंडात घेताना, त्याला पाहिले मी आग विझवताना। बघा हा नंदाचा कान्हा रात्री उठून हा जाताना। आधी मला सांगा, तुम्हाला सगळ्यांना झोप आली? झोप आली नाही ना? आता मला सांगा, या बुवांची जिरवायची की नाही? जिरवायची की नाही? मग तुमचा प्रतिसाद मला येऊ द्या की जरा। हा एवढे रसिकजण आहेत की पार तिथपर्यंत आहेत, सगळ्यांना तिकडे आवाज येतोय ना? हात करा म्हणजे मला समजेल, सगळ्यांना आवाज येतोय ना? हा मग काय म्हणायचंय, बघा हा नंदाचा कान्हा रात्री उठून हा जाताना, तो विशाल तोंडात घेताना। आता विशाल निकम बुवांचं नाव सुद्धा विशाल आहे, तर बुवा तुम्हाला नाही बोलत नाही। हा तो विशाल तोंडात घेताना, त्याला पाहिले मी आग विझवताना। म्हणजे त्या वृंदावनात आग लागली होती, ती दामानंद राक्षसाने आग लावली होती आणि ती आग ही विशाल होती, म्हणून काय म्हणाले, तो विशाल तोंडात घेताना। आता ती आग एवढी विशाल होती, ती आग तो श्रीकृष्ण आपल्या तोंडात घेतो, तो विशाल तोंडात घेताना, त्याला पाहिले मी आग विझवताना। आता कुणी पाहिली तर माता यशोदेने पाहिली। माता यशोदा ही तिथंच त्या वृंदावनात झोपलेली असते, तिच्याच कुशीत तो श्रीकृष्ण झोपलेला असतो आणि तो जातो, म्हणून ती माता यशोदा बोलते कान्हा गेला कुठे। आणि ती विशाल आग जी लागली होती, ती विशाल आग जेव्हा
यशोदा बघते बुवा एवढाच विषय आहे, नाहीतर बुवांना वाटेल त्यांना बोलते, तर तुम्हाला बोलत नाहीये. तो विशाल तोंडात घेताना त्याला पाहिले मी आग विझवताना, बघा हा नंदाचा काना रात्री उठून हा जाताना. माता यशोदाने तेव्हा पाहिली, माता यशोदाने तेव्हा पाहिली, अगं मुखाने ती ओढताना, बघा हा नंदाचा काना रात्री उठून हा जाताना, बघा हा नंदाचा काना रात्री उठून हा जाताना.
बघा नंदाचा कान्हा रात्री उठून